इकडे पर्युषण काळाच्या निमित्तानं अचानक सरसकट मांस विक्री बंदीचे आदेश देता येणार नाहीत असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। दरवर्षी ऐनवेळी येणाऱ्या याचिकेवरती असे तडकाफडकी आदेश देता येत नाहीत। पर्युषण काळामध्ये मांस विक्री बंद करण्याची जैन समाजाची हायकोर्टामध्ये याचिका होती। 4 आणि 7 सप्टेंबरला कत्तलखाने बंद करण्याची ही याचिका होती। या याचिकेमध्ये सुधारणा करण्याची हायकोर्टाकडून याचिकाकर्त्यांना संधी आहे। अमेय राणे या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे की दरवर्षी पर्युषण काळात अशा प्रकारे जैन समुदायाकडून याचिका दाखल केली जाते, परंतु आयत्या वेळी असे तडकाफडकी निर्णय पालिका प्रशासनाला देता येणार नाहीत की तुम्ही सरसकट मांस बंदी किंवा कत्तलखाने बंद करा। त्यामुळे या संदर्भात व्यवस्थित चर्चा होऊन युक्तिवाद होऊन योग्य ते निर्देश देण्याची गरज आहे। 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या जैन धर्मियांसाठीच्या पवित्र काळात पहिल्या आणि शेवटच्या दिवशी मांस विक्रीवरती साल 2004 मध्ये बंदी आणली होती राज्य सरकारने आणि त्याच आधारावर ही याचिका दाखल करण्यात आली। परंतु आता परिस्थिती तशी नाहीये आणि या संदर्भात आता याचिकाकर्त्यांना याचिकेत योग्य त्या सुधारणा करण्याची मुभा देत ही याचिका सुनावणीसाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा ठेवली, परंतु तुर्तास या समुदायाला कुठलाही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला। धन्यवाद अमेय दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।